शेतामध्ये रोहित्र असूनही वीज जोडणी न करता शेतकऱ्यांच्या माथी वीज बिल वीज देयक दिल्यानं कडोळी येथील हा प्रकार उघडकीस आला। शेवटी शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत। शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी वीज पंपाला सुरळीत विद्युत पुरवठा सुरळीत सुरू राहावा, विद्युत कोटेशन भरणा करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना शासनाकडून HOD सिंगल फेजच्या रोहित्र दिल्या जात असून हिंगोली जिल्ह्यातील कडोळी येथील 8 ते 10 शेतकऱ्यांनी सन 2019-20 या वर्षामध्ये वीज वितरणाकडे विद्युत कोटेशन भरले होते। या सर्व शेतकऱ्यांना गेल्या 3 महिन्यापासून सर्व शेतकऱ्यांना सिंगल फेजच्या रोहित्र देण्यात आले असले तरीही अद्यापही वीज जोडणी केली नसली तरी येथील शेतकऱ्यांना महावितरणाकडून वीज देयक देण्यात आली। यामुळे महावितरणाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असल्याचं पाहावयास मिळत आहे। एकीकडे शेतातील रोहित्र वीज जोडणी नसताना वीज देयक दिल्यानं कडोळी येथील शेतकऱ्यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल खिल्लारी यांच्याकडे तक्रार केली असून महावितरणानं तात्काळ शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा जोडणी करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला नसता महावितरणाच्या विरोधात शिवसेना शोले स्टाईलनं आंदोलन छेडणार असा इशारा अमोल खिल्लारी यांनी दिला आहे। आमदार संतोषदादा बांगर, आदरणीय युवासेना जिल्हा म्हणून रामभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करत असताना अनेक शेतकऱ्याच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये गुगळपिंपरी, सुरसखेडा, कडोळी येथील HODच्या ज्या डिप्या मंजूर झाल्या होत्या शेतकऱ्याला संबंधित ठेकेदारांनी नुसत्या डिप्या उभ्या केल्यात, कोणत्याही डिपीला विद्युत जोडणी केलेली नाही किंवा विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला नाही। कोणाच्या शेतामध्ये पोल उभे केलेले आहेत, कुठं तार उभे केलेले नाहीत आणि तशा त्या रब्बी हंगामामध्ये चालू पिकामधून त्यांचे वाहनं जाऊ दिले शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा म्हणून, परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला नाही। संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराशी आम्ही बोलणं आदरणीय रामभाऊ कदम आणि आदरणीय संतोषदादा बांगर यांच्या कानावर विषय टाकला आणि संबंधित अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांना धारेवर धरल्याच्या नंतर संबंधित अधिकाऱ्यांना असं आम्हाला सांगितलं की येत्या 2-3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याच्या HOD ज्या डिप्या मंजूर होत्या त्या डिप्याचे काम आम्ही तात्काळ पूर्ण करू, प्राधान्य देऊन आणि तात्काळ पूर्ण करू आणि अशा भविष्यामध्ये अशा तक्रारी येणार नाहीत याची काळजी संबंधित महावितरण कंपनीकडून घेण्यात येईल असे आम्हाला त्यांनी कळवलं। NTV न्यूज मराठी, हिंगोली।